Last lecture we have studied type of database. Now the next topic is database system architecture. This image is a system architecture of the database. So the database system architecture acts as an interface between the user and the database. The user requests the database to perform a various operations like retrieve, insert, delete and update on a database. यामध्ये काय आहे की डेटाबेस सिस्टीम हे काय आहे, इंटरफेस बिटवीन द युजर, नॉर्मल युजर अँड द डेटाबेस सिस्टीम. आपण जे डेटा एंटर करतो तो रिडेबल फॉर्मॅटमध्ये डेटाबेसमध्ये स्टोअर करण्याचं काम कोण करतं, डेटाबेस सिस्टीम. आणि हा काय आहे, इंटरफेस आहे, दुवा आहे आपल्या दोघांमधला इंटरफेस, म्हणजे याच्या थ्रू आपण डेटाबेसशी कनेक्ट केला जातो. ठीक आहे. यामध्ये सिस्टीम आर्किटेक्चर मध्ये तुम्ही बघू शकता 3 लेअर मध्ये हा डेटाबेस आर्किटेक्चर आहे. फर्स्ट आहे नॉर्मल लेअर आहे, त्याच्यामध्ये तुमचे जे GUIs म्हणजे युजर इंटरफेस असतात ते, तुम्ही जे फॉर्म ऍप्लिकेशन्स फॉर्म वगैरे जे फिल करतात ते तुमच्या या लेअर मध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे DBMS डेटाबेस, त्यामध्ये तुमचे ज्या ऑपरेशन्स तुम्ही करता ते परफॉर्म केले जातात त्याच्यामध्ये. आणि लास्ट इज त्याच्यामध्ये तुमचा जो डेटा, ऍक्च्युअल डेटा जो आहे तो स्टोअर करण्याचं काम ह्या लेअर मध्ये केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया. हे जे स्ट्रक्चर आहे त्याचे वेगवेगळे जे कंपोनेंट्स आहेत त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. त्यात फर्स्ट आहे DLL कंपायलर. DLL कंपायलर हे बघा, इथे बघा. DLL compiler is what? Data description language compiler processes schema definitions specified in the DLL. It includes the metadata information such as name of the files, data items, storage details, and each file, mapping information and constant etc. DLL कंपायलर मध्ये काय स्टोअर केलं जातं की आपली जो डेटा आहे त्याच्या अबाउटची जी इन्फॉर्मेशन आहे, मोर डिटेल इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे साईज ऑफ द फाईल, स्ट्रक्चर ऑफ द फाईल किंवा बाकी जे स्टोरेज डिटेल्स असतात ते सगळी इन्फॉर्मेशन आहे ती DLL कंपायलर मध्ये स्टोअर केलेली असते. DLL म्हणजे काय, डेटा डिस्क्रिप्शन लँग्वेज कंपायलर, म्हणजे काय, डेटा बद्दलची डिस्क्राइब्ड इन्फॉर्मेशन जी आहे ती DLL कंपायलर मध्ये स्टोअर केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट इज DML कंपायलर अँड क्युरी ऑप्टिमायझर. हे DML कंपायलर इज कमांड सच ॲज रिट्राइव, इन्सर्ट, update, delete etc. from the application program are sent to the DML compiler for compilation. It converts this command into the object code for understanding database. यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपण जे नॉर्मल युजर ऍक्शन्स परफॉर्म करतो, तुमचा डेटा तुम्ही इन्सर्ट करता, सपोज काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये अपडेशन करता, किंवा काही चुकलं असेल तर तुम्ही ते डिलीट करता. पुढे जाऊन तुम्हाला SQL मध्ये ह्या कमांड सगळ्या शिकायच्या आहेत. पण हे जे तेव्हा तुम्ही जे ऍक्शन्स परफॉर्म करत असता त्या काय केल्या जातात, DML कंपायलरकडे सेंड केल्या जातात. मग तुम्ही ज्या फॉर्मॅटमध्ये डेटा जो काय सेंड केलेला असेल तो डेटाबेससाठी समजला पाहिजे ना. मग DML कंपायलर काय करतो, तो डेटा आहे तो कंपायलेशनला गेल्यानंतर तो कन्वर्ट करतो ऑब्जेक्ट कोडमध्ये, कारण डेटाबेसला ती लँग्वेज अंडरस्टँड झाली पाहिजे म्हणून. मग ती कन्वर्ट करण्याचं काम, नॉर्मल जो आपला डेटा आहे तो डेटाबेसच्या लँग्वेजमध्ये, ऑब्जेक्ट लँग्वेजमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कुठे केलं जातं, DML कंपायलरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट इज क्युरी ऑप्टिमायझर. The query optimizer decides the best way to execute the user request which has received from the DML compiler. मग क्युरी ऑप्टिमायझर काय करतं, जे आपण रिक्वेस्टेस केलेले आहेत, क्युरी ऑप्टिमायझर जे रिक्वेस्ट आपण केलेले असतील, सपोज इन्सर्ट, अपडेट, ज्या काही क्युरीफायर केलेल्या आहेत, मग त्या बेस्ट वेने कुठच्या बेस्ट वे आहे परफॉर्म करण्यासाठी ते डिसाईड करण्याचं काम कोण करतं, क्युरी ऑप्टिमायझर. तुम्ही नॉर्मल ज्या डेटा इन्सर्ट, अपडेटचे काही ऍक्शन्स परफॉर्म केल्यात त्या ऑब्जेक्ट कोडमध्ये कन्वर्ट करायचं काम DML कंपायलर करतो. त्यानंतर DML कंपायलर थ्रू जे काही ऑब्जेक्ट कोड आलेला आहे तो बेस्ट वे, म्हणजे कुठल्या वेने परफॉर्म केल्यानंतर व्यवस्थित परफॉर्मन्स त्याचं जास्त चांगलं असेल हे फाइंड आउट करण्याचं काम कोण करतं, क्युरी ऑप्टिमायझर. ठीक आहे. हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यानंतर नेक्स्ट इज डेटा मॅनेजर. A data manager is a central software component of the database, is also known as database control system. हा काय आहे, कंट्रोल, म्हणजे कंट्रोल ह्या ज्या सगळ्या ऑपरेशन्स आहेत, DLL कंपायलर आहे, DML कंपायलर आहे, क्युरी ऑप्टिमायझर आहे, ह्या सगळ्याला कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, डेटा मॅनेजर.
विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेटाबेस कंट्रोल सिस्टीम, म्हणजे त्याला कंट्रोल सिस्टीम सुद्धा म्हटलं जातं. The main function of the data manager are it's convert the request retrieved from the query optimizer to machine understandable form. It's make an actual request inside the database. यामध्ये काय केलं जातं, क्युरी ऑप्टिमायझर थ्रू ज्या काही रिक्वेस्टेस आल्या आहेत त्याला डेटाबेस अंडरस्टँडिंग फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं, डेटा मॅनेजर करतं. त्यानंतर त्याचं सेकंड फंक्शन इज इट्स कंट्रोल अँड हँडल द बफर्स इन अ मेमरी, मेन मेमरी. बफर्स जे असतात मेन मेमरी मधले ते हँडल करायचं काम कोण करतं, डेटा मॅनेजर करतं. त्याच्यानंतर त्याचं नेक्स्ट फंक्शन आहे सिंक्रोनाइज द सायमल्टेनियस ऑपरेशन परफॉर्म बाय द कॉन्करंट युजर. मग ज्या नंबर ऑफ युजर्स एका टायमिंगला ऍक्शन्स परफॉर्म करू शकतात, मग ते हँडल करायचं काम कोण करतं, सायमल्टेनियसली जी कामं आहेत म्हणजे तीन युजर्सने जे ऑपरेशन्स परफॉर्म केलेले ते सायमल्टेनियसली वर्कआउट करायचं काम कोण करतं, डेटा स्टोरेज मॅनेजर. त्यानंतर इट ऑल्सो कंट्रोल्स द बॅकअप अँड रिकव्हरी ऑपरेशन. तुमचा जो डेटा आहे तो रिकव्हर करायचा आणि त्याचा बॅकअप ठेवण्याचं काम कोण करतं. सपोज तुमचं ते ऑपरेशन्स आहे ते फेल्युअर झालं, मग त्याची रिकव्हरी कुठेतरी त्याचा बॅकअप असणं जास्त गरजेचं आहे ना, मग तो जो बॅकअप ठेवण्याचं काम कोण करतं, डेटाबेस मॅनेजर, डेटा स्टोअर मॅनेजर. मग याला काय बोललं जातं की सेंटर ऑफ द कंट्रोल सिस्टीम ऑफ द मॅनेजर. मग तो ऑल जे टास्क आहेत ते कंट्रोल करायचं काम कोण करतं, डेटा मॅनेजर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज डेटा डिक्शनरी. Data dictionary. Data dictionary is a data dictionary. It contains all the information about the database. As the name suggests, it is a dictionary of all the data items. It contains the description of all table, views, indexes and triggers. डिक्शनरी म्हणजे डिक्शनरीमध्ये काय नॉर्मल तुमची जी डिक्शनरी असते, इंग्लिश डिक्शनरी किंवा बाकी मराठी हिंदी डिक्शनरी, त्याच्यामध्ये काय असतं, सगळी इन्फॉर्मेशन असते, त्या वर्ड्सचे मिनिंग्स असतात. मग यामध्ये काय असतं, तुमचा जो डेटाबेस मधला जो डेटा आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन, तुम्ही कुठले ट्रिगर फायर केलेत, कोणते ऑपरेशन परफॉर्म केलेत, इव्हन तुम्ही कोणते इंडेक्सेस ऍड केलेत, कोणते टेबल्स तुमच्या डेटाबेसमध्ये आहेत, कोणता व्ह्यू आहे, टेबलचे जे डिस्क्रिप्शन आहेत, टेबल कोणत्या डेटा टाइप्स आहे, ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती कुठे स्टोअर केली जाते, डेटा डिक्शनरीमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज डेटा फाईल. It contains the data of portion of the database that it has a real data storage. It can be a store a magnetic disk, magnetic tapes and optimizing disk. आपला जो डेटा आहे तो कुठल्या फाईलमध्ये कुठल्या स्टोरेजमध्ये स्टोअर आहे याची इन्फॉर्मेशन डेटा फाईलमध्ये स्टोअर असते. तुमचा सपोज डेटा आहे तो मॅग्नेटिक डिस्कमध्ये असेल किंवा मॅग्नेटिक टॅपमध्ये असेल, टेपमध्ये असेल. ह्या ज्या डेटा स्टोरेजच्या वेगवेगळ्या टाइप्स आहेत, मॅग्नेटिक डिस्क, स्टोरेज डिस्क, ह्या ज्या वेगवेगळ्या टाइप्स आहेत त्याच्यामध्ये कुठल्या फाईलमध्ये कुठला डेटा स्टोअर केलेला आहे ह्याची इन्फॉर्मेशन असते, ती डेटा फाईलमध्ये स्टोअर केलेली असते. आणि त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कंपाईल डीएमएल. द डीएमएल कंपायलर कन्वर्ट्स द हायर लेवल क्युरी इनटू द लोअर फाईल ऍक्सेस कमांड्स नोन ॲज अन कंपाईल डीएमएल. यामध्ये काय, आपली जी हायर लेवल लँग्वेजेसची ज्या क्युरीज असतात त्या लोअर लेवल मध्ये कन्वर्ट्स करून ते स्टोअर करायचं काम कोण करतं, कंपाईल डीएमएल. सम ऑफ द प्रोसेस डीएमएल स्टेटमेंट इन्सर्ट अपडेट डिलीट आर स्टोअर इनटू दॅट अँड इफ द सिमिलर रिक्वेस्ट कॅन बी डेटा कॅन बी रियूज. यामध्ये काय सांगितलेलं आहे, सपोज तुम्ही आता इन्सर्ट अपडेट डिलीट एखादा डेटा तुम्ही एंटर करत आहात, त्याच्यामध्ये तुम्ही इन्सर्ट केला. फर्स्ट तुम्ही डेटा इन्सर्ट केला, अशा प्रकारे 3-4 इन्सर्ट केला. मग कंपाईल डीएमएल काय करतो की जी ज्या तुम्ही ऍक्शन परफॉर्म केलेल्या आहेत ते लो लेवलमध्ये स्टोअर करून ठेवतो. सपोज तुम्ही तीच ऍक्शन पुन्हा परफॉर्म करायला गेलात, 2-3 दिवसानंतर पुन्हा तुम्ही तीच इन्सर्ट क्युरी त्या डेटाबेसमध्ये ऑपरेट करायला गेलात, मग डीएमएल कंपायलर काय करतो की ती जी आहे ती रियूज करते, म्हणजे पुन्हा एक्झिक्युशन म्हणजे पुन्हा कन्वर्ट करणे, क्युरी ऑप्टिमायझरकडे जाणे. ह्यापेक्षा काय डीएमएल कंपायलर काय करते, जी मागची क्युरी तुम्ही फायर केलेली आहे ती लोअर लेवलमध्ये स्टोअर करून पुन्हा रियूज करते तुम्हाला इन्सर्ट करण्यासाठी, तुमचा जो डेटा आहे तो इन्सर्ट करण्यासाठी. ठीक आहे, हे पॉइंट्स क्लिअर झालेत. आणि लास्ट इज एंड युजर. End user, they are a real user of the database. They can be a developer, designer, administrator or actual user of the database.
एंड युजर म्हणजे काय असतात, तुम्ही जे नॉर्मल युजर, त्याच्यामध्ये डेव्हलपर आला, डिझायनर आला, ऍडमिनिस्ट्रेटर आला, त्यानंतर तुम्ही ऑल जे काही युजर्स आहेत, एंड युजर्स आहेत. So the next point is transaction management. Transaction is a series of operations performed as a single logical unit of work on a database management system. Transaction lead to a modification of the database content. A transaction is initiated by the user program written in high-level data manipulation language like SQL or programming language like Java. The transaction consists of all operations executed between begin transaction and end transaction. ट्रान्झॅक्शन हे काय आहे, इज अ सिरीज ऑफ ऑपरेशन दॅट परफॉर्म ऑन सिंगल लॉजिकल युनिट. म्हणजे तुमचे जे ऑपरेशन जे सिरीजेस आहेत ते एका पर्टिक्युलर सिंगल लॉजिकल युनिटवरती परफॉर्म करणं म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये काय केलं जातं की तुमचे जे डेटा लँग्वेजेस आहेत, डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेजेस आहेत लाईक DBMS अँड जावा, त्याच्या थ्रू तुम्ही जे ऍक्शन्स परफॉर्म करता ते बिगिन ट्रान्झॅक्शन अँड एंड ट्रान्झॅक्शन मध्ये एक्झिक्यूट केले जाते. म्हणजे तुम्ही ट्रान्झॅक्शन ते परफॉर्म करता. ट्रान्झॅक्शन मध्ये दोन प्रोसेसेस आहेत, एक आहे रीड ऑपरेशन अँड नेक्स्ट इज राईट ऑपरेशन. सो पहिल्यांदा आपण बघूया प्रोसेस ऑफ ट्रान्झॅक्शन. The execution of the transaction lead to perform the series of read and write operation on a database object which explained below. यामध्ये काय आहे की प्रोसेस ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तुम्ही ज्या ट्रान्झॅक्शन एक्झिक्युशनचे ऍक्शन्स परफॉर्म करतात, म्हणजे रीड ऑपरेशन करतात किंवा राईट ऑपरेशन करतात, त्याला काय बोललं जातं, प्रोसेस ऑफ ट्रान्झॅक्शन. त्यामध्ये दोन रीड ऑपरेशन आहे अँड राईट ऑपरेशन आहे. सो फर्स्ट आपण रीड ऑपरेशन बघूया. Read operation to perform the transaction on a data which present in a main memory. Read operation is an used. Read operation काय की तुमचे जे परफॉर्मन्स आहे ते मेन मेमरी मधून रीड करण्याचं काम कोण करतं, रीड ऑपरेशन करतं. आणि रीड ऑपरेशन कशा प्रकारे लिहिले जातं, रीड आणि त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट्स. ठीक आहे. नंतर पुढचा पॉइंट बघूया आपण, रीड एक्स. हे एक एक्झाम्पल घेऊया आपण. रीड एक्स म्हणजे रीड करायचंय आपल्याला एक्स ह्या पर्टिक्युलर जो डेटा आहे तो. दिस स्टेटमेंट स्टेट अ व्हॅल्यू ऑफ एक्स इज रीड फ्रॉम द मेन मेमरी दॅट इज फ्रॉम द लोकल बफर. ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता ही तुमची काय आहे, डिस्क आहे, म्हणजे लोकल बफर आहे. आणि त्यानंतर तुम्ही रीड एक्स करतेवेळी काय होतं की तुम्ही डायरेक्टली रीड नाही करत. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, पहिल्यांदा तुमचं जे डिस्क, हा बघा हे डिस्क आहे, ह्याच्यामधून तुमचा पहिल्यांदा रिस्पॉन्स दिला जातो आणि इनपुट केलं जातं. याच्यामधून जी तुमची एक्सची जी व्हॅल्यू आहे ती कलेक्ट केली जाते आणि त्यानंतर ती लोकल बफर मध्ये स्टोअर केली जाते आणि नंतर ती रीड करण्यासाठी मेन मेमरीमध्ये मूव्ह केली जाते. यामध्ये बघा डिस्क मध्ये एक्सची व्हॅल्यू काय आहे, 100 आहे. हा डिस्क मध्ये आहे. पहिल्यांदा रीड एक्स तुम्ही ऍक्शन परफॉर्म करायला जाणार तेव्हा तुमचं इनपुट होणार, म्हणजे तुमच्या डिस्क मधली जी व्हॅल्यू आहे ती लोकल बफर मध्ये स्टोअर केली जाणार. त्यानंतर जेव्हा तुम्ही रीड एक्स करणार त्यावेळी इनपुट एक्स झाल्यानंतर तुमची जी व्हॅल्यू आहे ती मूव्ह केली जाणार मेन मेमरी. म्हणजे ही काय आहे, तुमची मेन स्पेस आहे जी प्रोग्रामच्या एक्झिक्युशनसाठी, प्रोग्रामचे व्हेरिएबल स्टोअर करण्यासाठी यूज केली जाते. आणि हा तुमचं काय आहे, लोकल बफर आहे, मेन मेमरी मधलाच पार्ट आहे, बट हा लोकल बफर आहे. त्याच्यामध्ये काय डिस्क मधली जी व्हॅल्यू आहे ती इनपुट करून इथे स्टोअर केली जाते. अँड आफ्टर रीड एक्स केल्यानंतर तुमची जी लोकल बफर मधली व्हॅल्यू आहे ती मेन मेमरी स्पेस असते, जिथे तुमचं प्रोग्राम व्हेरिएबल स्टोअर असतात तिथे मूव्ह केली जाते. मग रीड एक्स केल्यानंतर तुमची जी इतकी व्हॅल्यू आहे ती 100 इथे स्टोअर झाली आहे आणि ती तुमच्या एक्सला असाइन झालेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारे रीड हे ऑपरेशन परफॉर्म केलं जातं ट्रान्झॅक्शन मध्ये. ठीक आहे.